चला, सगळ्यांना शुभ सकाळ, शुभ सकाळ, शुभ सकाळ. पाणी घ्या. मी काय केलेलं नाही, पाण्याचं आज आणलं नाहीये. पाणी आणा सगळ्यांनी आणि व्हर्टेक्स वॉटर करून घ्या. व्हर्टेक्स वॉटर करून घ्या. कारण मी आत्ताच पिले पाणी. माझ्या लक्षात नाही आलं. व्हर्टेक्स वॉटर करून घ्या. पाण्याला अफर्मेशन द्या. काय हवंय ते सांगा. निरोगी निरामय नित्यानंदी जगत आहोत. आध्यात्मिक विकास होत आहे. रोज आम्ही 3:30ला उठत आहोत. 3:30ला म्हणा, आता मी काल टाकलं होतं. तुमचं तुम्ही साधना करायला शिका. कधी गॅप घेतला, कारण सवय झाली की मग तुम्ही नुसतं उठून ध्यानाला बसता, पण त्याचं काहीच रिझल्ट दिसत नाही. त्यामुळं तुमची इंडिव्हिज्युअल साधनाही झाली पाहिजे. तुमची तुम्हालाही सवय लागली पाहिजे. कोणावर डिपेंडंट जास्त राहायचं नाही. ग्रुप ध्यान गरजेचं आहे. स्वतःचं ध्यान गरजेचं आहे. ग्रुपमध्ये राहणं गरजेचं आहे. पण स्वतःची साधना पण महत्वाची आहे. तर आता उद्या शेवटचा दिवस आहे. तिसरं टेक्निक मी तुम्हाला सांगितलंय. पाण्याला खायचंय, प्यायचं नाहीये. खूप प्रात्यक्षिकं झाली. एक 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 घोट संपूर्ण लाळ मिसळत पाणी प्यायचं आहे. हे तिसरं टेक्निक. याने काय होणार आहे? सगळे प्राणी आपण बघतो. त्यांची लाळ कशी वापरतात, अंग पुसतात, स्वच्छ करतात. कुठं जखम झाली, काय झाली. आपण सुद्धा जखम झाली तर लाळ लावू शकतो. लवकर बरं होणार आहे. आपल्या सुद्धा लाळेत तसेच गुणधर्म आहेत. पण आपण वापर करत नाही त्याचा. केला पाहिजे. म्हणून मग रात्रभर जी लाळ तोंडात होते ती सगळी पोटात गेली पाहिजे. म्हणून सकाळी तरी निदान पाणी लाळ घेत 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 ढकललं पाहिजे. ज्यांनी हा प्रयोग केला, काल मी प्रश्न विचारला होता की कोण कोण निदान दिवसातून 2दा 3दा तरी लाळ पोटात घेत आहे, गिळत आहे तोंडातली. चौथं टेक्निक तुम्हाला सांगितलंय मी. जे व्हर्टेक्स वॉटर करतो पाण्यात, ते इथे पण करायचंय लाळेमध्ये व्हर्टेक्स. आपली लाळ सुद्धा गिळायला शिकायचंय. तयार म्हणजे तयार पण करायचंय ना, फिरवायची, आणायची लाळ. अंतःस्त्रावी ग्रंथी असतात त्या. आणि हे चौथं टेक्निक पण जे करायला लागा तुम्ही. व्हर्टेक्स इथे पण लाळेमध्ये तयार करायचं. आणि ती लाळ तयार झाल्यावर त्यालाही अफर्मेशन्स द्यायचं. असं दिवसातून 3दा 4दा करा. हे मी व्हिडिओ बघून सांगितलेलं आहे. त्या व्हिडिओत असं त्यांनी म्हटलेलं आहे. लाळ ज्यावेळेला तुम्ही पोटात ढकलायला लागता, 2 दिवसात तुमची शुगर कंट्रोलमध्ये येणार आहे. आता आपल्याला कुठल्याही व्हिडिओच्या आहारी जायचं नसतं. कुठल्याही पुस्तकी ज्ञानावर आहारी जायचं नसतं. आपल्याला आपले अनुभव बघायचे असतात. म्हणून आपण अनुभव बघणं गरजेचं असतं. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या. मुद्रा असू देत, काही असू देत. अजिबात कुठं हे लिहिलंय, कुठं ते लिहिलंय. आपण कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे. प्रत्येकाची गरज वेगळी आहे. त्यामुळे सर्व सकट सगळं कोणाला लागू पडत नाही. उदाहरणार्थ तुमची हाडं दुखतायत. तर प्रत्येकाला काही तीच मुद्रा करून फायदा होईल असं काही नाही. कारण पंचतत्वामध्ये आम्ही शिकलो की प्रत्येकाची गुडघेदुखी असेल तर प्रत्येकाचं कारण वेगळं असतं. 5 तत्व आहेत. कोणता तत्व बिघाड झालाय, त्यामुळे ते गुडघे दुखत असतात. तर ते कशावर ठरतं? कुठल्या तत्व बिघाडाने झालंय. त्यामुळे मुद्रा सगळ्यांना सेम लागू पडणारच नाही. मी त्यांना म्हटलं पृथ्वी मुद्रा करा गुडघ्यासाठी. दुसऱ्यांना लागू पडेल याची गॅरंटी नाहीये. मग ह्या बेस आधी लक्षात घ्या. आणि तो आम्ही बघतो. आणि बघतो तर इतके वंडरफुल गोष्टी आहेत निरीक्षणामध्ये. तर तुम्हाला मी एक उदाहरण देते. जस्ट आता ओक तिकडं चाललंय. मला नाही माहिती इकडं मी काय बोलत असते. आपोआप ओक तिकडं नेत असतं.
मला खरं बोलायचंय दुसरंच, पण आलंय दुसरंच. तर आम्ही असं बघतो, म्हणजे शिबिरामध्ये मी बघितलं, रांगेने लोकं येतात पंचतत्व घ्यायला, रोग झालेले असतात, काही झालेलं असतं. आम्ही बघतो, समजा आपण 2-3 व्यक्ती बसलोय, माझ्याकडं आली, 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 आली. तिचं जर तत्व मी काही काढायला लागले, तिच्या सगळ्या रोगावरून, काहीही असतात तिला त्रास. कोणाला झोप येत नसते, कोणाचे गुडघे दुखत असतात, कोणाचं काय, कोणाचं काय. हे ज्यावेळेला मी करायला बसते, आता डॉक्टर अमृता मॅडम पण होत्या माझ्याबरोबर त्या दिवशी एका शिबिराला. त्यांनी पण बघितलं. ॲक्चुअली मी काही देत नव्हते. मला सगळं म्हणजे फॉर्म भरणारे आणि हे करणारे वेगळे होते त्या दिवशी. पण मॅडम असतानाचा अनुभव सांगते मी. म्हणजे तुम्हाला एक प्रूफ आहे, की त्यांना जी लोकं आली, ती त्यांच्या तत्वबिघाडाचीच आली. कोणी सांगितलं होतं का बसा मी या तत्वबिघाडाची आहे, मी या, 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 या. काही झालेलं नाही असं. माझ्याकडे जी आली, तर माझ्या तत्वबिघाडाची आली. मग असं का? आम्ही जाताना चर्चा केली. म्हणजे मी केली मॅडम बरोबर कारण मला अ, अशी सवय आहे. मी म्हटलं, "मॅडम" कारण मी अजून पण आधी शिबिर केलं होतं. त्यात बऱ्याच गोष्टी न्याहाळल्या होत्या आणि कन्क्लुजनला आले होते. म्हणून मग यायला मॅडम होत्या म्हणून मॅडम म्हटलं, "मॅडम काय-काय झालं? कोण-कोण आले लोकं?" मग ते आले. म्हटलं, "विचार केलात तुम्ही का तुमच्याकडे हे तत्वाची लोकं आली?" तर "हो ना," म्हणे, "मला काही एक म्हणजे हीच का आली? सगळी तीच का आली? मला वाटतंय मॅडम माझं पण ते तत्व बिघडलेलं असावं." म्हटलं, "चेक करा मग." कारण हे बघा, तत्व बिघाड काही कायमचा तोच राहतो असं नाही. मी तुम्हाला आता जन्मवेळ मागितली, जन्माची विचारली. त्याप्रमाणे तत्व बिघाड तुम्हाला सांगणार आहे, की जो आयुष्यभर साधारण असतो. पण तो असेलच असं नाहीये. तोच असेल आत्ताच्या कारणाला, दुःखाला, त्रासाला असंही नाहीये. ते पण तुम्हाला सांगून झालं. तत्व हे निसर्गाच्या वेळांप्रमाणे पण असतं. सीझन प्रमाणे पण असतं आणि घड्याळी काट्यांप्रमाणे सुद्धा असतं. आता सगळी फुफ्फुसात ऊर्जा आहे. फुफ्फुसातनं येईल थोड्या वेळात 5ला जठरात, आतड्यांमध्ये. म्हणून मग 3:30 ची वेळ खूप महत्वाची आहे. 4:30 ची वेळही तशीच छान आहे. तर हे सगळं वेळेप्रमाणे तत्व असतात आणि वयाप्रमाणेही असतात. तुमचं वय कुठल्या वयामध्ये आहे त्याप्रमाणे सुद्धा तो तत्वबिघाड असतो. मग हे शोधावं लागतं, की नक्की आता तुम्हाला हा जो त्रास होतोय तो कशामुळे होतो. मग मुद्रांसाठीच आहे ना हे. म्हणून पुन्हा एकदा सांगते, पुन्हा एकदा क्लिअर करते काही फंडाच, की प्रॅक्टिकल अनुभव सगळ्या गोष्टीत महत्वाचा असतो. मग त्यांना म्हटलं, "तुम्हाला तसे आले आणि मला तसे आले." कारण सांगा? कारण आदल्या ह्याला आम्ही चर्चा केली होती त्या नसताना, मी आधी गेलताना. मी म्हटलं, की "काय हे असं होतं?" ते जे आहेत प्रमुख त्यांच्याशी. तर ते म्हणाले, "ज्यावेळेला आपण समाजसेवा करतो" बघा बरं का, ज्यावेळेला आपण दुसऱ्यांसाठी काही करतो, तर ते त्यांच्यासाठी नसतं. ते आपल्यासाठी असतं. त्या लोकांना तुम्ही पंचतत्व देऊन तुम्हाला हील व्हायचं असतं. ते तर होतील, पण आधी तुम्ही. म्हणून तुमच्या तत्व बिघाडायचे लोकं तुमच्या समोर येतात. हाच निसर्ग नियम आहे. आपल्याला आम्ही शिवसंवर्धन शिकलो ना, बऱ्याच गोष्टी ऊर्जेच्या बेसवर चेक करायला शिकलो. तुमच्यासारखं नुसतं शिकून सोडून नाही दिलं. ऊर्जा कोणाची कशी आहे? ती का आली आहे व्यक्ती? आपल्याला का बदलायचं आहे? हे सगळं ऊर्जावर असतं आणि आपले रिफ्लेक्शन्स आपल्या समोर असतात. जे कोणी व्यक्ती आपल्या आयुष्यात आलंय, तो सोल प्रोग्राम घेऊन आलाय म्हणून तो छळतोय आपल्याला. का तर आपल्या विकासासाठी तो आलेला आहे. तो आपल्याला छळत आहे. यामध्ये आपल्याला काही बदलायचं आहे. तो विचार करावा लागतो. कुठे बदल करायचा असतो, तो विचार करून करायचा असतो आणि यासाठी आपण सोल प्रोग्राम घेतो
आता सुद्धा आपण सांगितलेलं आहे, ईश्वरात्वकडनं जेव्हा आपण ह्युमॅनिटीमध्ये आलो, त्यावेळेला आपण काही ऊर्जांना सांगून आलोय, की आम्हाला परत जायचा रस्ता दाखवा. आम्ही चाललोय खरं, कारण अट एकच असते, की विसरायचं आधीचं सगळं, ईश्वरत्वच विसरायचं. मग आपण ऊर्जेनं सांगितलं होतं त्याला, "मला हलवा, आम्हाला जागी करा, आम्हाला परत जायचा मार्ग दाखवा" आणि ते दाखवत आणि आता ती वेळ सुरू झाली आता. तर हे पंचतत्वांचं असं आहे. म्हणून मुद्रा करताना ग्रुपवर कृपया कॉपी करू नका. कारण काय आहे, काही गोष्टी ग्रुपवर होतात, काही गोष्टी इंडिव्हिज्युअल पण होतात. आता मी काही सांभाळते, काही वेळेला त्यांना पर्सनली सांगतेय. म्हणून बाकीच्यांनी करायचं नाहीये. आपल्याला काय फरक पडतोय तो बघायचा, हे एक शिकायचं. तर आता हे जे लाळेचं आहे, ते व्हिडिओमधल्या कडनं इकडं गेले मी. तर व्हिडिओमध्ये सांगितलंय म्हणून आपण ॲक्सेप्ट करायचं नाही. आपण आपल्याला काय फरक दिसतोय तो बघायचा. आणि ज्या वेळेला या महत्त्वाच्या गोष्टी पुन्हा-पुन्हा सांगते मी तुम्हाला, याच्यामागे खूप सायन्स आहे. आता ते घेत बसलं तर मग विषय राहतो आपल्या, मुद्रा बाजूला राहतात. म्हणून फक्त ऐका. थोडं-थोडं क्लू देत असते. आता ज्या वेळेला मी बघतीये, मी करतीये आता तुम्ही 7-8 जणांनी नावं लिहिली. आपण ठरवलंय 8 ते 10 नावं झाली. मी काही वेळेला प्रश्न नंतर विचारते ते, की ग्रुप बंद असतो. तुम्ही उत्तरं लिहायची नसतात. मी लिहीत असते, की आता बास. कारण उद्देश जागं करण्यामागे आहे. झोपलेल्यांना जागं करणं. मग 8 लोकांनी लिहिले बस की. त्यात सगळ्यांनी लिहायची काही गरज नाहीये. मला फक्त हलवायचं असतं तुम्हाला. झोपलाय? अरे, करा. अरे, लाळ करा. मग आता पुढचं काय? तर हे पहिलं नेहमी लक्षात ठेवा, की 8 ते 10 उत्तरं झाली, की वाचायला शिका. माझा मेसेज पडलाय का? आणि ज्या वेळेला मी सेशनमध्ये प्रश्न विचारते, त्यावेळेला त्याची उत्तरं सेशनमधल्या अशी उत्तरं ग्रुपवर त्याच दिवशी रात्री 8 वाजायच्या आत लिहायची. सकाळचा कोर्स आहे तर. आता 21 दिवसाच्या कोर्सला दुसऱ्या दिवशी लिहायची. 21 दिवसाच्या कोर्सला वेगळे टेक्निक्स आहेत. सारांश लेखन करायचंय. रोजचे महत्वाचे 5 वाक्य तुम्हाला जे आवडले तुम्ही लिहायचे. कारण प्रत्येक वाक्य मिनिटा-मिनिटाला लक्षात ठेवण्यासारखे आहे. आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र 3 एप्रिलला रात्री सुरू होते, रात्री 10 ते 11. सगळ्यांनी ज्यांनी केलेला नाही या ग्रुपपैकी त्यांनी करा. आणि या ग्रुपमध्ये ज्यांनी केलेलं आहे त्यांनी पण करा. कारण काल त्या ग्रुपवर बऱ्याच घडामोडी घडल्या. तुम्हाला सांगून ठेवते मी. काल अचानकच फी भरा म्हटलं मी. अचानकच. मला सुद्धा कळेना. मी अशी कशी म्हटले, काहीच बघितलं नाही. उलट मला आराम करायला सांगितलंय. काल सुद्धा डॉक्टर म्हटले, "तुमची झोपच पुरेशी होत नाही." म्हणून मी आज व्हर्टेक्स केलं नाही, करायचं नाही मला. कारण नकळत सुरू होतं ते. मला आज झोप घ्यायची. मला सेशन झाल्यावर झोप नसती मिळत. कारण रेकॉर्डिंग करा, हे करा. मग कालही नाही केलं. पण काल खूप कामं होती मला. अचानक काही कामं आलीत मला. आता ते संपलीत. तर ते व्हर्टेक्स वॉटर करायचं नव्हतं. पण म्हणून तुम्ही करा. तुम्हाला सांगितलं मी. तर 21 दिवसाचं काल अचानक फी भरा म्हटलं आणि मी नंतर पोस्ट केलं. म्हटलं, "अरे, आपण काहीच बघितलं नाही. आपण नक्की घेणार आहोत, काय घेणार आहोत, काय वगैरे." कारण सारखं म्हणत नाही ते आता 1-2 महिने आराम करू. काही म्हणजे काही नाही. तर ते पोस्ट होऊन गेलं. मला नाही कळलं. म्हटलं जाऊ दे. आणि रात्री 10 ते 11 म्हणजे मला खूप अवघड जाणार आहे, खूप. पण लोकांसाठी केलंय. नोकरी करणाऱ्यांना करायचं आहे ते, काही विद्यार्थ्यांना करायचं आहे. मग काही आपल्यातले ओंकारातले म्हटले, "मी येतोच 9-9:30ला." जी काही चांगली-चांगली लोकं आहेत. मग म्हटलं ठीक आहे 10ला घेऊ. मला जड जाणार आहे ते खूप. पण ठीक आहे 21 दिवस म्हणजे माझ्यासाठी खूपच ते अवघड गोष्ट आहे आता सध्या. कारण तो कोर्स आता किती दिवस मला वाटतं 2 वर्ष झाला नाहीये परत. वेबसाईट असल्यामुळे तुमचे तुम्ही करत होता. तर त्या कोर्सला मी पोस्ट करून गेले, की फी भरा. तेवढ्यात स्मिता वरांडे मॅडम आहेत आपल्या ज्योतिषचार्य. त्यांनी लगेच मेसेज टाकला, "मॅडम किती सुंदर मुहूर्त काढलाय." काय-काय लिहिलंय त्यांनी लगेच. आज हे, गुरु आहे, हे, ते आणि पटकन पैसे भरून टाकले त्यांनी. आणि सगळ्यांना वर सांगतात, "आजच पैसे भरा रात्री 12च्या खूप सुंदर योग आहे." मॅडम तुम्ही किती छान वेळ निवडली. मग मला जरा म्हणजे माझ्या मनात विचार आला, की मी असं कसं केलं? तेवढ्यात मॅडमनी ते टाकलं.
मी ते वाचलंही नाही, पण काहीतरी लिहिलं. मी लगेच म्हटलं व्हॉट अ सिन्क्रोसिटी, म्हणजे केवढी जबरदस्त सिन्क्रोसिटी घडतीये बघा ना. बऱ्याच ग्रुपमध्ये असं चाललंय. आणि मग वाचलंही नाही काय चांगलं लिहिलंय, काय लिहिलंय. पण एक हे होत, की मला मनात प्रश्न आला ना, आज मी कसं टाकलं, तुम्ही लिहिलं ना, बस. चांगलं आहे का वाईट आहे पुढं वाचून मग मी नंतर वाचल्यावर मी खुश झाले. आणि मग त्याचे पैसे भरल्यावर डीपी लावायला लागले ग्रुपचा. तुम्हाला सांगणं महत्वाचं आहे म्हणून सांगते मी. डीपी लावला त्याला. तो डीपी लावताना आता माझ्याजवळ काही मी अजून फ्लायर केलं नाही. मला वेळच होत नाहीये. मी तुम्हाला सांगते 21 दिवसाचं आयुष्य बदलाचं शास्त्र, एवढे अनुभव आहेत YouTubeवर, एवढे अनुभव आहेत. मग ते मला पोस्ट करायला सुद्धा वेळ नाही ना. आमचे कोऑर्डिनेटर म्हणजे सांगून सुद्धा बराच वेळ लावतील असे. तर ते जाऊ देत आता. कोऑर्डिनेटरचा काही प्रश्न नाहीये. मी सांगितलं तर टाकतील ते. पण एक मला हेल्पिंग हँड असा व्यवस्थित नाहीये. सतत मला जाणवतं. आता ते थोडेसे मी बदल करणार आहे, बघूयात. मी आता मार्च संपण्याची वाट बघते. मार्च संपला की फायनान्शियल इयर बदलतं. आता हे 25-26 फायनान्शियल इयर जे चाललेलं आहे, ते आता मार्च एंडला संपेल आणि एप्रिल नंतर मी बरेच बदल करणार आहे. तर हे तुम्हाला मी सांगेलच. मार्च एंडिंग मला पण अजून माहिती नाही, पण मी बदल खूप करणार आहे. इतके बदल करणार आहेत, की कदाचित शिवसाधकांनाच फक्त घेऊन जाईल. माहिती नाही मला. मी आधीपासूनच तुम्हाला सांगते, शिवसाधना करा, शिव श हे काय शिवसरोदे करा, शिवसरोदे करा. म्हणून मी सारखी वेड्यासारखी 2दा घेतलंय नवीन लोकांसाठी. कदाचित मी फक्त शिवसाधक ग्रुपला पुढे घेऊन जाईल. कदाचित 21 दिवस आयुष्य बदलाचं शास्त्र आणि शिवसाधक एवढ्याच लोकांसाठी मी काम करेल. मला आता काम कमी करायचंय. मला आता माझी स्वतःची साधना वाढवायची. कारण या गोष्टींमध्ये काय होतंय 2दा-3दा ध्यान होतंय बस तेवढंच. तसं नकोय आता. वाचन करायचंय भरपूर. मग थोड्याच मला असं येतंय फक्त 21 दिवसाचं म्हणून लॉन्च होतोय का काय काल पोस्ट पण झालं. 21 दिवस आणि शिवसाधक बास बाकीच्या लोकांना काय करायचंय ते करा. ज्यांना करावसं वाटतंय सेवा करा त्यांनी. तर हे असं आहे. तर त्याच्यामध्ये महत्वाचं ते ग्रुपला लोगो घ्यायचा होता. मग काही फ्लायर नाही, काही नाही. मला अजून वेळच नाही झाला. तर ते मी आपल्या शिव ग्रुपचंच घेतलं मी. की शिवा घेतला आणि पिरॅमिड. पिरॅमिड हवाच कारण तो कोर्स पिरॅमिडच्या नावाने लॉन्च झाला होता. मग त्याच्यामध्ये मला शिव कट करायचा होता. म्हटलं इथे कुठं काही आध्यात्मिक आहे या कोर्समध्ये. हा कोर्स तर सगळं शास्त्र शुद्ध आहे. सायन्स आहे. आइन्स्टाईनचेच आहेत थेअरी सगळ्या. एनर्जी, व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी कशी मॅच करायची ते सगळं आहे त्याच्यात. मॅनिफेस्टेशन टेक्निक्स आहे. आणि अध्यात्म मॅनिफेस्टेशन थोडंसं आपण अध्यात्म म्हटलं की काही न मिळवण्यासाठी अध्यात्मात शिरतो. स्वतःबद्दल फक्त जाणून घ्यायचं. आणि आध्यात्मिक विकास करायचा, तटस्थता येण्यासाठी, रिलक्टन्स येण्यासाठी. मग मी म्हटले, "हे कशाला शिव?" सारखं मी ते 2दा-3दा कोऑर्डिनेटरला त्यावर ॲड करून ठेवलं होतं आणि 2-3 जणांनी काय फी भरली असेल. मग सारखं मी ते कट करायला बघितलं. नको शिव, फक्त पिरॅमिड. पण तो शिव कट झालाच नाही माझ्याकडनं 3दा. राहू दे, राहू दे. म्हटलं हे काय म्हणजे रिलेटेड नाहीये. बरं राहू दे. बरं ते शिवाला पण तोच आहे ना, त्या ग्रुपला पण तोच आहे. ते पण म्हणत आले, "अरे डबल." राहू दे. शिव कट झाला नाही. आणि मग मॅडमनी जे काही टाकलं त्यात ते शिवाचं वगैरे पण झालं. लिहिलंच. काहीतरी म्हणजे त्यांनी लिहिलं हां, त्यांनी जे योग लिहिला होता कालचा, की फी भरून घ्या 12 वाजायच्या. त्यांनी लिहिलं होतं खूप सुंदर योग आहे. अध्यात्माकडं नेणारा आता मला नाही माहिती, पण ते आलं आध्यात्मिक. म्हटलं, "अहो मॅडम असं झालं आणि मला कटच नाही केला शिवा." "नाही, नाही, नाही, नाही," म्हणे, "कट करू नका. आता ते सगळं महत्वाचं आहे आता रुद्र रूप, वृक्ष रूप सुरू झालं ना." असं त्यांनी काही लिहिलंय. आणि मग मी विचार केला. मी त्यांना म्हटलं, "मी नाही विचार केला. मला कट नाही झाला एवढं गोष्ट माहिती आहे." आणि नंतर मला भरभर, भरभर, भरभर डाउनलोड झालं. डाउनलोड झालं की हे का आहे? तर त्यात मी तुम्हाला सांगते, की त्याच्यात मला असं आलं, की हे टेक्निक्स आता जे काही आधी ज्यांनी कोर्स केलाय, त्यांनी अध्यात्माकडेच लावायचे आहेत. म्हणजे आपण ज्या फ्री विल बघितल्या, आपण जी आपली उन्नती बघितली, आपलं रिलक्टन्स म्हणा किंवा काय, त्यालाच ती टेक्निक करायची. आणि मग अजून इतक्या सुंदर गोष्टी घडल्या, की मला ब्रह्मांडाने सुद्धा मदत केली. की घे तू प्रश्न विचारलाय ना, हे अध्यात्म का, हे का? ते डाउनलोडिंग इतकं सुंदर आलं
म्हणजे आलंच ते पुढं. तर ते सगळं आता जे ब्रह्मांडात सुरू झालंय, त्याला तेच टेक्निक लावायची अध्यात्माला सुद्धा पुढे जायला. हे तुम्हाला माहितीये. आपण ती लावलेली आहे थोडीफार, पण ऍक्च्युअली हे सगळं प्रोग्रामिंग करून व्हिडिओ लावून नाही केलेली आपण. आपल्या आध्यात्मिक विकासासाठी त्या कोर्समधली. त्यामुळे ज्यांनी तो कोर्स केलाय, त्यांनी सुद्धा तो करायचा आहे. पण आध्यात्मिक इंटेन्शन घ्यायचं. हृदय ध्यान आध्यात्मिक उन्नतीसाठी. व्हिज्युअलायझेशन, स्वतःचा सिनेमा, एखादा दुसरा घ्या संसारिक, पण बाकीचे 2-3 आपले आध्यात्मिक. तर हे आलं, तर ते काल खूप मस्त झालं आणि मग मला क्लिअर झालं की हे का घडलं. तर इतकं सुंदर ऊर्जा आहे तुम्हाला सांगते. 11 तारीख गेली ना, आता 11 मार्च. आता गुरु डायरेक्ट व्हायला लागला. गुरु डायरेक्ट होतोय आणि गुरु डायरेक्ट होणाऱ्या बघा 11 नंतर लगेचच ते लॉन्च शिक्का झाला की घेऊयात म्हणून. आणि सुंदर आता गुरु डायरेक्ट झाल्यामुळे आपल्याला रिझल्ट मिळणार आहे. पण ऍट द सेम टाइम 11 मार्च ब्रह्मांडात उलथान उद्ध्वस्त करणार आहे. आता बघू आपलं युद्ध चाललंय, काय काय होतंय, आपण बाकीचं ऐकतोच आहे. तर मुद्रांच्या बाबतीत मी तुम्हाला हे 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 कळलं तुम्हाला आता. ग्रुपवर ज्या दिवशी सेशन मधून प्रश्न ज्या दिवशी विचारलाय सेशन मधला, त्याची उत्तरं रात्री 8 पर्यंत. दुसऱ्या दिवशी नाही, अजिबात नाही. आपण नाव मुवमेंटला राहायचे. आपण आध्यात्मिक विकास करतोय. मुद्रा आपल्याला सर्वांगीण उद्देशाने करायच्यात. प्रत्येक मुद्रा, आता यात जर मुद्रा मी तुम्हाला शिकवल्या ना, पृथ्वी मुद्रा, आता मी 1 तास पृथ्वी मुद्रेवर बोलू शकते, सांगते तुम्हाला. एवढं माझं स्वतःचं ज्ञान मला आलंय ते करताना. पण देऊ किती आणि मग बाकीच्या मुद्रा कोण घेणार? याच मुद्रांचं काल अजून एक इन्स्टिंक्ट आली, की याच मुद्राचा भाग 2 लॉन्च करू. पृथ्वी मुद्रा भाग 2, जलमुद्रा भाग 2 आणि मग तुम्हाला त्यातलीही रहस्य कळतील. पृथ्वीचं जर बोट बघितलं ना, हे पृथ्वीचं, तर ही पृथ्वी आहे लक्षात घ्या. पृथ्वी आहे. म्हणजे जड आहे आपलं, जड रूट्स आहे. मग एखादा वृक्ष कसा वाढतो? वृक्ष पाळव मुळं त्या पृथ्वीत घुसवतो. तसा तसा तो उंच उंच होतो. एवढी ही मुद्रा करताना आपण विशाल होऊ शकतो. तुम्हाला आता नुसतंच आरोग्यावर सांगितलं. आध्यात्मिक काही बोलतो आपण, इन्स्टिंक्ट्स येतात, शांत वाटतं. पण ह्याचे पुष्कळ बोटाला, उदाहरणार्थ हे रिंग फिंगर आहे. रिंग फिंगर आहे म्हणजे हृदयाची रिंग आपण इथे घालतो. इथनं नाडी एक जाती, ती हृदयाला इथलं कनेक्ट होती हृदयाला. म्हणजे हे रिंग का घालतो? लग्न केल्यावर इंडिकेशन काय आहे? तर लग्न करतो, हे बोट सगळं त्याचं आहे. आपण बंधनात बांधले जातो, आपण रिंग घालतो, आपल्या हृदयाजवळ त्या व्यक्तीला ठेवतो. आणि एवढी पृथ्वी आहे की पृथ्वी काय काय देते. मग पृथ्वी आध्यात्मिक विकास कसा करणार आहे? रिलक्टन्स, विरक्तता पण ही आणणार आहे मुद्रा. ही मुद्रा आपल्याला विशाल सुद्धा करणार आहे, वृक्षासारखी. पण त्यासाठी त्या पद्धतीने ही मुद्रा केली पाहिजे. म्हणजे तुम्हाला शिकवलं भावना. भावनांवर खूप परिणाम होतात. प्रत्येक मुद्रेचे, प्रत्येक बोटाचे, प्रत्येक तत्वाचे. मग आध्यात्मिक, भावनिक, मानसिक आणि ऊर्जात्मक फायदे भरपूर होतात. तुम्हाला आता ही पृथ्वी आहे, तर पृथ्वी एवढीच स्ट्रेंथ असते. तुम्ही नुसती हृदयाची धडकन ऐका. आज थोडं 1 मिनिटं करणार आहे. कारण ही आध्यात्मिक विकास भरपूर घडवणार आहे. पण ती कशी घडवणार आहे ते मला सगळं एक्सप्लेन केलं पाहिजे. तर तुम्ही आज फक्त इथली धडकन बघा हृदयाची. म्हणजे प्रत्येक मुद्रा एवढं अद्भुत आहे, का तर प्रत्येक बोटावर, टोकावर जी काही केंद्र आहेत, ती केंद्र शरीरामध्ये जोडलेली नव्हे, तर ब्रेनला जोडलेली आहेत. मी प्रत्येक वेळेला म्हणते तुम्हाला लिहा, 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 लिहा. प्रत्येक बोटाने लिहा म्हणजे आपण जे काही लिहितो ते. कारण बोटाच्या नस मेंदूला जोडल्यात. मग प्रत्येक मुद्रा करताना मेंदूत बदल करणार आहे ती. आणि तुम्हाला सांगितले मेंदू म्हणजे ब्रह्मांड. मग पृथ्वी मुद्रा केली, तर पृथ्वी एवढी शक्ती, पृथ्वी एवढी ताकद आणि मेंदू काय किमयान आणि आग्नी अंगठ्याचा केवढी शक्ती देणार आहे ही. मग तेवढी शक्ती भावनात्मक आणायची कशी? तर ते सगळ्या भावना जनरेट, आपलं हेच तर आयुष्य बदलाचं शास्त्र आहे. तेच तर तिथे शिकायचंय. मग मुद्रा 2 लॉन्च करेल. याच मुद्रा, तत्वमुद्रा. पण हे सगळे आध्यात्मिक फायदे. काल आलं मला घे. सगळं डाउनलोड व्हायला लागलं. ठीक आहे. तर हे आज 2 मिनिटं करू. कारण मग
ध्यानाच्या आधी तुम्ही प्रत्येक वेळेला ही मुद्रा केली तर ध्यान छान लागणार आहे, कारण ग्राउंडिंग होणार आहे. आणि मूलाधार, तुम्हाला आता सांगते स्पिरिच्युअल किती फायदे आहेत याचे. हे म्हणजे मूलाधार ना, पृथ्वी म्हणजे मूलाधार चक्र, म्हणजे कुंडलिनी जागृती सुद्धा ही मुद्रा करणार आहे. पण प्रत्येक मुद्रा आता जर तुम्ही जास्त केली तर त्याचे तोटे पण होणार आहेत. तुम्हाला अजून अनुभव घेता येत नाही. जसं काल सांगितलं सूर्यमुद्रा 15-20 मिनिटाच्या वर करू नका. नाहीतर वजन कमी करते म्हणून झालं. नाही, सगळ्यात डेंजरस मुद्रा आहे. उष्णता निर्माण झाली तर काय करणार? मी खूप केली पण माझी नाही वाढली उष्णता. हे प्रत्येकाने अनुभवायचे. आपल्याला गरज असेल तर अजिबात त्रास होत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून आता मी पॉइंटवर येते. मध्ये-मध्ये मला नेतं कुठेतरी ऊर्जा. हे जे 8 जणांनी लाळेचं लिहिलंय, त्यांनी पुढच्या प्रश्नाची उत्तरं द्यायची. आता चकाकी आली का त्वचेवर बघा. पृथ्वी मुद्रा हे करणार आहे की नाही? सांगितलं की नाही तुम्हाला स्किन ग्लो करणार आहे. मग काल पृथ्वी मुद्रा केली. तुम्ही दिवसातून हे करताय. केसांवर चमक येणार आहे. पृथ्वी मुद्रा. हाडं काय नखं सुद्धा, ज्यांची नखं तुटतात करा पृथ्वी मुद्रा. मग नखं बघा ना जरा. लाळेचे परिणाम काय आढळले ते 8 जणांनी आजलायचे? हा पहिला प्रश्न. चला आता मुद्रा करूयात. मी कितीही बोलले ना तरी म्हणजे असं खूप खूप हे होतं. तर बघा आज आपल्याला मुद्रा करायची आकाशात. आपण पृथ्वीकडनं जायचंय आकाशाकडे. डायरेक्ट भरारी घेते आणि तुम्हाला सांगते पृथ्वी मुद्रा आपल्याला आकाशा एवढं उंच करते बरं का. पृथ्वी मुद्रा आपण रूठ मुद्रा म्हटली, मूलाधार चक्राची म्हटली, पण तीच आकाशात झेप घेणारी पृथ्वी मुद्रा. म्हणून पृथ्वीवर मी आकाशाकडे आले. मी सिक्वेन्स सुद्धा खूप सुंदर केलाय, विचारपूर्वक केलेला आहे. तर पृथ्वी मुद्रा ही आकाशात उडायला शिकवणार आहे आपल्याला. पृथ्वी मुद्रा ही जडत्वाची आहे. पृथ्वी मुद्रा वजन वाढवणार आहे. पण म्हणून करायची या नाही असं नाही. छान आहे पृथ्वी मुद्रा, केली पाहिजे. आध्यात्मिक विकास आहे. आपल्याला रिलक्टंट, आपल्याला न्यूट्रल, आपल्याला स्थिरता, आपल्याला तटस्थता आणि आत्ताच्या आजूबाजूच्या ह्याच्यामध्ये आता महायुद्ध समजा जागतिक महायुद्ध सुरू झालं. वर विमानं घरघरू लागली. सगळ्यांनी सांगितलंय तयारी करून ठेवा. खिडक्यांना काळे हे लावायचे सुद्धा आणून ठेवा. बॅटऱ्या आणून ठेवा. बरेच लोक काय सांगतायत. पण समजा बाय चान्स तशी सिच्युएशन झाली, कुठलीही सिच्युएशन झाली आणि भीती वाटते आपल्याला, तर पृथ्वी मुद्रा साथ देणारे लक्षात घ्या. पृथ्वी मुद्रा ग्राउंडेड शिकवणारी आपल्याला. मग ती पृथ्वी मुद्रा करताना रूट्स आपण वृक्ष आहेत, रूट्स आपण जमिनीत घुसवायचे आहेत. म्हणजे आकाशात उंच झेपवायचंय. कोणी काही करू शकणार नाहीये. ही स्थिरता जी आहे, जीवनातली स्थिरता ही पृथ्वी मुद्रा देणार आहे. जडत्वाची असेल तरी सुद्धा, भरभक्कम करणारी असेल तरी सुद्धा आकाशात सुद्धा हीच उडवणार आहे. म्हणजेच आध्यात्मिक विकास हीच मुद्रा करणार आहे. आकाश हे अध्यात्माचं प्रतीक आहे. मग आता आकाशाकडे जाताना आधी पृथ्वी मुद्रा पण करा. मग ती आकाशात का झेपवणार आहे पृथ्वी मुद्रा? तर आपण तटस्थता येणार आहे पृथ्वी मुद्रेने. ज्यांना चंचलता आहे, ज्यांना भीती वाटतेय, ते सगळं नाहीसं होणार आहे. मग इथे आता आकाश मुद्रा आज बघायची आहे. तर आकाशाचं बोट हे मधलं बोट आहे आणि मधलं बोट आपण हे अंगठ्याकडे न्यायचंय. अंगठ्याकडे मधलं बोट न्यायचंय आणि थोडंसं प्रेस करायचं. तर ही आकाश मुद्रा करायची. आता आकाशाचं बोट आपण दाबलं, अंगठ्याच्या मुळावर ठेवलं आणि मग अंगठा या आकाशाच्या बोटावर ठेवलं, तर काय मुद्रा होणार आहे? कसं लक्षात ठेवायचं? पृथ्वीला आपण बघितलं हे पृथ्वीचं बोट आहे. मग सूर्यमुद्रा का म्हटलं हे केल्यावर, की पृथ्वीच दाबली तर उरलं काय? सूर्य असं आपण बघितलंय. मग आता आकाशच दाबलं तर काय झालं? शून्य झालं, शून्यत्व झालं. आकाशच आपल्या मुठ्ठीत आलं असं म्हणा. आकाशच खाली आलं, आकाशच मुठ्ठीत आलं, आकाशच आपण दाबलं. तर काय होणार आहे? शून्य. मग ती शून्य मुद्रा. अशा 2 मुद्राच करायच्या. तर चला आता आकाश मुद्राचं आपण ध्यान करूयात. तर हे आकाश मुद्रा आणि तुम्हाला शून्य मुद्रा आपण बघूयात आज. तर पहिल्यांदा डोळे झाकून घ्या. पाणी पिऊन घ्या. मी आता पाणी घेऊन येतेय.
हा. चला, आता फक्त श्वासावर आता लक्ष ठेवा. आपल्याला नेहमीसारखं ध्यान करा 2 मिनिटं. मी तोवर पाणी घेऊन येते. कारण ध्यानाच्या आधी नेहमी पाणी पित चला. पाणी खात चला. सकाळी तरी हे पाळा. तर श्वासावर लक्ष ठेवा. श्वास येत आहे आणि श्वास बाहेर जात आहे. पृथ्वी मुद्रा करायची प्रथम आता सवय लावून घ्या. आलंय तुमच्यासाठी ठरवलेलं नसताना. काही थोडं एक्सपान्शन सांगितलं मी. मुद्रा या खूप सुंदर पद्धतीने आपल्याला बघायच्या आहेत. आपल्याला डिटेल जायचंय मुद्रांमध्ये. म्हणून ते अचानक आलं लगेच पृथ्वी मुद्रेचं. पृथ्वी मुद्रा प्रत्येक ध्यानाच्या आधी करून बघायची. आता तुम्ही मुद्रासाठी जेव्हा अंगठा दाबलाय करंगळीच्या शेजारी अनामिकेला, आता अनामिका नावावरून सुद्धा मी खूप बोलू शकेल. अनामिका काय आहे? अनामिका म्हणजे नाव नसलेली. मग नाव नसलेली का आहे? तर ह्याला तुम्ही नावच ठेवू शकत नाही, एवढी जबरदस्त हा फिंगर आहे. हे फिंगर अफलातून आहे. खूप रहस्य दडलेली आहेत ह्याच्यात, या बोटामध्ये. म्हणून त्याला अनामिका म्हटलेलं आहे. प्रचंड शक्ती, प्रचंड ताकद, प्रचंड रहस्य, हृदयाला यातली नाडी जोडली आहे. प्रचंड काही अद्भुत गोष्टी या बोटामध्ये आहेत. म्हणून त्याला अनामिका नाव दिलंय. रिंग फिंगर इंग्लिशमध्ये म्हणतात. हृदयाच्या जवळ ह्याला आपल्या आत्म्यालाही जोडती. लक्षात घ्या मुद्रा. आत्मोन्नती करणारी, आत्म्याच्या सेंटरला, आत्म्याच्या गाभ्याला जोडते ही. बघा 2 मिनिटं करून. आणि आजचा दुसरा प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे, लाळेच्यामुळे काही बदल जाणवलाय का? जर त्या व्हिडिओवाल्यांनी सांगितलंय शुगर कमी होणार आहे, तर ज्यांना शुगर आहे करून बघा ना. आणा ना ग्लुकोमीटर. तुम्हाला गोळ्या बंद करायच्या असतील ना, तर मी सांगेल ते ऐका. 5 दिवसाच्या कोर्समध्ये सुद्धा गोळी बंद होऊ शकते. लक्षात घ्या. आता 21 दिवसाचा कोर्स करा आणि त्याला हे बाकीच्या कोर्सची जोड. शिवसर्वोदय शास्त्र 21 दिवसाचा कोर्स. भयंकर बदल घडू शकतात. 15-15 गोळ्या बंद झालेल्या आहेत. पुन्हा पुन्हा तुम्हाला शिकायची हे येते, गरज पडते. 15 गोळ्या बंद झालेल्या आहेत 21 दिवसामध्ये. करा. ग्लुकोमीटर आणा, बीपीचं आणा, वजन काटा आणा, ज्यांना वजन कमी करायचं. तुम्ही जिथे ठेवाल तुमचं ऑब्जेक्टिव्ह ते तुम्हाला मिळणार आहे. ऊर्जा सुंदर आहे. आता अंगठा ज्या वेळेला आपण पृथ्वी बोटावर ठेवतोय, एवढ्या अद्भुत बोटावर ठेवतोय, स्पंदन जास्त जाणवत आहेत का? मी तुम्हाला सांगते, मला ज्या वेळेला थोडस हे काल वाटलं, रात्री झोपताना आहे ना, नेहमी पृथ्वी मुद्रा करा ज्यांना झोप येत नाही त्यांना. कारण रात्रीचे सगळे त्रास आहेत ना, जलतत्व बिघाडामुळे बरेचसे असतात. आणि जलाला कंट्रोल करते ही पृथ्वी. जिथे जिथे जल जास्त झालेलं दिसतंय ना, तिथे तिथे पृथ्वी वापरायची. कंट्रोलर सुद्धा वापरायचं. लक्षात घ्या. तर झोप न येणाऱ्यांनी करून बघा 2 मिनिटं 3 मिनिटं. ध्यानात आता बघा हे बोट उडतंय की नाही. हृदयालाच कनेक्टेड उडायलाच पाहिजे. ज्यांचं उडत नाहीये ना, त्यांची चेतना कमी आहे मग. बोट दुखून येतात पृथ्वी मुद्रेने, माहिती का? त्या सूर्यमुद्रेपेक्षा पृथ्वी मुद्रेनेच. कारण माझ्यात पृथ्वी भरपूर आहे हो. त्यामुळे मला नाही ती सहन होत मुद्रा. ज्याला तत्व जास्त असेल ना, त्याला मुद्रा सहन नाही होत. ज्यांच्यात पृथ्वी कमी आहे, हलके फुलके जे लोक आहेत, ज्यांना मांस, हा, मला हे सांगायचं होतं. एका मॅडमना मी फोन करा म्हटलं होतं, तेच सांगायचं होतं. ते आलं बघा लगेच. की ज्यांना असे ह्याचे प्रॉब्लेम आहेत ना, विकनेसचे, वजनाचे, वजन वीक आहे काही रोगांमुळे, काही ह्याच्यामुळे, त्यांनी पृथ्वी मुद्रा करा ना. आणि ज्यांना मांसपेशीचे रोग आहेत, मांसपेशी विकनेस आहे, काय काय, त्यांनी पृथ्वी मुद्रा करा. पण ऍट द सेम टाइम बघा, वजन वाढत नाहीये ना, म्हणून
प्रत्येक व्यक्तीसाठी गोष्ट वेगळी आहे, मुद्रा वेगळी आहे. तुम्ही त्यावेळेला पृथ्वी मुद्रा करायला लागला हाडांसाठी, गुडघेदुखीसाठी, मांसपेशीसाठी तर वजन वाढून बसाल. सूर्यमुद्रा करत बसला वजन कमी करण्यासाठी, उष्णता वाढत बसाल. हे प्रत्येकासाठी वेगळं आहे. करून बघायचं. तर आता ही पृथ्वी मुद्रा केलेली आहे तुम्ही. करा, मी पाणी घेऊन येईस्तोवर आणि अनुभवा. खरंच काही विचार शांत होतायत का? हृदयाशी जोडलोय का? आत्मेशी जोडलोय का? हे बघून घ्या. आणि मग आपण आकाशाकडे जाऊयात. पृथ्वी मुद्रा आकाशात उडवणारच आहे. त्यानंतर आकाश मुद्रा केली, तर अजून छान इफेक्ट येणार आहे. मुद्रा भाग 2 मध्ये आपण सुंदर ध्यान डिझाइन करू. जसे आपण चला मुक्त होऊयात, सगळ्या आयामात फिरून आलो. तसे प्रत्येक मुद्रा म्हणजे आयाम आहेत. आयाम, डायमेन्शन्स आहेत. लक्षात घ्या. डायमेन्शन्स आहेत. तर या मुद्रा करून आपण भावनिक त्याला जोड देऊ. आयुष्य बदलाचं शास्त्र झालं तर ते सगळं शिकाल आणि मग त्या ध्यान प्रकाराला या मुद्रांसहित भावनिक जोड देऊन आध्यात्मिक प्रत्येक मुद्राच्या अद्भुत रहस्यमय गोष्टी बघू. प्रत्येक बोटाचे रहस्य जाणून तसे ध्यान करू. तर चला आता पृथ्वी मुद्रेने काय काय झालं दुसरा प्रश्न आहे आजचा, की पृथ्वी मुद्रा काल केली, आज केली, तर दोन्हीत काय फरक वाटला? काल काय निरीक्षण केलं, आज काय निरीक्षण केलं? हा फरक जाणवला का? हा दुसरा प्रश्न आहे आजचा आणि आजच उत्तरं पाहिजेत रात्री 8 वाजायच्या आत. उद्या नकोत. नाव मोमेंटला राहा. पृथ्वी मुद्रा ही नाव मोमेंटला ठेवणार आहे. ज्यावेळेला मनात चलबिचल येतेय, काहूर माजलाय, काहीतरी घडलंय अचानक, दुःखद घडलंय, काहीतरी ऐकायला आलंय, खूप अस्वस्थ झालंय, पृथ्वी मुद्रा करा. जडत्व आणा, स्थिरता आणा, भरभक्कम व्हा, सुरक्षित व्हा. काल सगळं सांगितलंय तुम्हाला. आणि मग या परिस्थितीमध्ये आपल्याला सेफ, सिक्युअर्ड पृथ्वी मुद्रा करणार आहे. त्या मोमेंटला ठेवणार आहे. भरभक्कमपणे, सुरक्षितपणे लढा देण्यासाठी सक्षम करणारी. कारण आपण पृथ्वीलाच जोडले जातोय, ग्राउंडिंग करतोय. शेवटी पण ही मुद्रा करू शकता ग्राउंडिंगसाठी. आपण बघितलंय ग्राउंडिंगचं महत्व. पण पृथ्वी मुद्रा करताना जमिनीशी संपर्क ठेवला पाहिजे. असेही मुद्रा करण्याचे टेक्निक्स आहेत. जी मुद्रा करतो त्या तत्वाच्या संपर्कात राहिल्याने डबल टिबल फायदे होतात. पृथ्वी मुद्रा करताना या जमिनीशी, घरातल्या फ्लॅटच्या फरशीशी तरी कमीत कमी पाय टेकलेले राहू द्यात आणि मग परत पृथ्वी मुद्रा करून बघा. ग्राउंडिंग करायलाही वापरू शकतो आपण. तर दुसरा प्रश्न होता, कालची पृथ्वी मुद्रा, आजची पृथ्वी मुद्रा काही फरक अनुभवायला मिळाला का? आणि तिसरा प्रश्न आहे, हृदयाची धडकन जाणवली का? बोटांच्या त्या रहस्यमय टोकांवर टोकांवर हे अद्भुत हे मर्मस्थान आहे ती मर्मस्थान. पोटांच्या टोकावर काय जाणवत आहे? काय जाणवलं? तिसरा प्रश्न आहे बरं का.
चला आता आकाश मुद्रा करूयात. चौथा प्रश्न आजचा आधीच देते की पृथ्वी मुद्रेकडून आकाश मुद्रा करताना आकाश मुद्रेमध्ये काय फरक जाणवला? फरक पृथ्वी मुद्रेकडून आकाश मुद्रेकडे जाताना काय फरक जाणवला? आकाश मुद्रेत आणि पृथ्वी मुद्रा असा आहे तो निरीक्षणामध्ये. मग आता निरीक्षणाचे पॉइंट कसे करायचे? तर सगळ्यात आता मी तुम्हाला पहिल्यांदा पण शिकवलं मुद्रा करताना काय बघायचंय? तर बोटांचं टोक. आता आकाशाच्या टोकावर अंगठ्याला काय जाणवतंय? हे आकाशाचं आकाश तत्वाचं टोक आहे. पृथ्वी बोटावर काय झालं? आकाशाच्या बोटावर काय झालं? या बोटात सुद्धा वेगळ्या नाड्या आहेत. या बोटात सुद्धा वेगळं मर्मस्थान आहे. काय जाणवतंय वेगळं? स्पंदनं काय वेगळी जाणवतायत? अंगठ्याला काय जाणवतंय? मधल्या बोटाला काय जाणवतंय? तळव्याला काय जाणवतंय? आणि ह्या सगळ्या मुद्रा गुडघ्यावर ठेवायचेत हात. कारण गुडघ्यात सुद्धा चक्र आहेत. गुडघ्यातल्या चक्रांना उत्तेजित आपण करत असतो या मुद्रा करून, गुडघ्यावर हात ठेवून. तर तो गुडघ्याचा हात आहे, तो ज्यांचा खाली जातोय गुडघ्याच्या वाटीवर, त्यांनी आज गुडघ्याच्या वाटीवर उतारे ठेवायचेत हात. आणि जास्त फरक बघायचा काय होतंय, जास्त फरक वाढणार आहे तो. गुडघ्याच्या चक्रांना उत्तेजित करणार आहात तुम्ही. ते काही जाणवतंय का बघायचंय. ठीक आहे चला. आकाश मुद्रा. आकाश मुद्रा बघायची आहे. सुखासनात बसा किंवा पद्मासनात बसा. डोळे सहज मिटून घ्या. मुद्रा करायच्या आधी दोन्ही हात गुडघे